चला, एक खूप महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. याच्या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर जरूर बघा. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण की या मुद्द्यावर 2-3 क्वेश्चन आलेले आहेत आणि फक्त 2-3 क्वेश्चन आले म्हणून मुद्दा महत्त्वाचा होत नाही. हा मुद्दा आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा आपल्याला शिकायचा आहे आणि आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. बघा बरं का, लॉज रिलेटिंग टू वुमन. काय दिसतंय तुम्हाला समोर? तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की हा यूट्यूब चॅनल SST इन मराठी बाय सुहास सर, हा चॅनल फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी नाही, मराठी मीडियमची मुलंसुद्धा हा चॅनल बघू शकतात. तुमच्या पुढं फक्त PDF स्क्रीनवर फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतीये, पण शेवटी मी बोलतो मराठीमधूनच आहे, बरोबर आहे ना? चला बिलकुल टाइम आपल्याकडे नाही आता. हे बघूयात. लॉज रिलेटिंग टू वुमेन. लॉ म्हणजे काय? लॉ म्हणजे कायदा, लॉ म्हणजे ऍक्ट. ठीक आहे. रिलेटिंग टू वुमन म्हणजे महिलांशी संबंधित कायदे. वुमेन म्हणजे कोण? महिला. अँड प्रोव्हिजन फॉर रिप्रेझेंटेशन. प्रोव्हिजन म्हणजे काय? तरतूद करून ठेवली, सोय करून ठेवली. कशाची सोय करून ठेवली? रिप्रेझेंटेशनची. रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? रिप्रेझेंटेशन म्हणजे मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतात प्रतिनिधित्व. रिप्रेझेंटेशन आपण करतो. मी कुणाचं रिप्रेझेंटेशन करतोय? मी टीचर आहे. मी ह्या जगातल्या सगळ्या टीचर्सचं रिप्रेझेंटेशन करतो आहे. मी एक मेल आहे, एक पुरुष आहे, म्हणजे मी या जगातल्या सगळ्या पुरुषांचं रिप्रेझेंटेशन करतोय. मी एक नवरा आहे, मी नवऱ्याचं रिप्रेझेंटेशन करतोय. मी एका मुलीचा बाप आहे, म्हणजे मी पॅरेंट म्हणून, मी बाप म्हणून ह्या जगातल्या सगळ्या बापांचं रिप्रेझेंटेशन करतोय. बरोबर आहे का? चला बघा, आपण डिटेलमध्ये बघूयात. क्वेश्चन नंबर 3 मधला 3 बघा बरं काय, पेज नंबर 74. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट. ह्या खालच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या एक्सप्लेन करा. शॉर्ट नोट आलेली तुम्हाला आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन 3, वुमेन रिप्रेझेंटेशन इन लोकसभा. ह्याबद्दल आपण बघणार आहोत. चला पुढे बघा. इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे काय? इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर. इंडिपेंडन्स मिळाला कधी? 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला. त्याच्यानंतर काय केलं? एफर्ट्स वर मेड फॉर एम्पावरिंग वुमन. त्यांनी काय केले? एफर्ट्स म्हणजे प्रयत्न केले. कशाचे प्रयत्न केले? एम्पावरिंग. एम्पावर म्हणजे बळ द्यायचं, ताकद द्यायची. कुणाला ताकद द्या? महिलांना ताकद द्यायसाठी त्यांनी काय केले? खूप सारे प्रयत्न केले. कोणते कोणते प्रयत्न होते? टेकिंग इन टू कन्सिडरेशन द प्रॉब्लेम ऑफ वुमन. त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत, त्यांचे महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी त्याच्यावर विचार करायला, ते कन्सिडर करायला त्यांनी प्रयत्न केला. पुढे काय झालं बघा. सेव्हरल पॉलिसीज हॅव बीन अडॉप्टेड ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. खूप साऱ्या त्यांनी पॉलिसीज त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय केल्या. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला म्हणजे काय? देशाच्या पातळीवर आणि पूर्ण जगामध्येच हा सगळा प्रयत्न झालेला आहे. टू रिमूव्ह इलिटरसी अमंग वुमन. बघा, इलिटरसी म्हणजे अशिक्षितपणा, म्हणजे ज्या महिलांमध्ये शिक्षण कमी घ्यायचं जे प्रमाण होतं ते त्यांनी कमी केलं. मी एक तुम्हाला साधं एक्झाम्पल देऊ का? फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगलवर टाका पुरुषांचं आणि महिलांचं शिक्षण घेतल्याचं प्रमाण, तर महिलांचं शिक्षण घेण्याचं प्रमाण कमी सापडतं. आज सुद्धा कमी सापडतं. तर 50-60 वर्षांपूर्वी तर किती कमी असेल? खूप मोठं तफावत त्याच्यामध्ये असणारे. पुढे बघा बरं का. अमॉंग वुमन अँड टू मेक अवेलेबल अपॉर्च्युनिटीज फॉर देअर डेव्हलपमेंट. खूप साऱ्या तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी अपॉर्च्युनिटीज तुम्ही तिथं क्रिएट करा. तिथं तुम्ही संधी क्रिएट करा. पुढे बघा, पुढच्या पॅरेग्राफवर मी आता आहे. द राईट टू हॅव अन इक्वल शेअर इन प्रॉपर्टी ऑफ द फादर. राईट म्हणजे हा कोणता राईट आहे? बरोबरवाला राईट आहे का? नाही. हा राईट कोणता आहे? हा अधिकार वाला राईट आहे. एका इंग्लिश शब्दांचे अनेक सारे मराठीमध्ये अर्थ असतात. द राईट
टू हॅव अन इक्वल शेअर. इक्वल म्हणजे काय? समान. शेअर म्हणजे काय? वाटा. समान वाटा असला पाहिजे इन प्रॉपर्टी. प्रॉपर्टीमध्ये समान वाटा असला पाहिजे. म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे काय? मालमत्तेमध्ये ऑफ द फादर अँड हजबंड. म्हणजे बापाच्या संपत्तीमध्ये मुलाला जेवढी संपत्ती मिळणार. उदाहरणार्थ एक माणूस आहे, त्याला 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, आणि त्याला समजा फॉर एक्झाम्पल 10 एकर शेती आहे. तर ती 10 एकर शेती कुणाला मिळायची? मुलाला मिळायची, कारण की मुलगी तर लग्न होऊन जाणार आहे, बरोबर आहे का? पण त्याच्यानंतर काय केलं त्यांनी? ऍक्ट काढला, त्यांनी एक नियमच काढला, कायदा काढला, ज्याच्यामध्ये जर एक माणूस आहे, त्याला 10 एकर शेती आहे आणि त्याला 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, तर मुलीला सुद्धा इक्वल शेअर म्हणजे 5 एकर मुलाला आणि 5 एकर शेती मुलीला दिलेली आहे. बघा इक्वॅलिटी आली का इथं? डेफिनेटली आली. पुढे बघा बरं का. आणि हजबंडच्या प्रॉपर्टीमध्ये समजा एखादा म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा नवरा बायको आहे आणि एका नवऱ्यानं समजा फ्लॅट घेतला, समजा 50 लाख रुपयांचा फ्लॅट घेतला, तर त्याच्यामध्ये जरी सगळेच्या सगळे पैसे त्या माणसानं दिले असतील तरी त्याच्यामध्ये इक्वल शेअर त्याच्या बायकोचा असतो. हा गव्हर्नमेंटनं त्यांना अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर काय? डावरी प्रोहिबिशन ऍक्ट. डावरी म्हणजे काय? डावरी म्हणजे हुंडा. म्हणजे जुन्या काळामध्ये मुलीच्या बापाला पैसे द्यावे लागत होते, हुंडा द्यावा लागत होता, तो त्यांनी प्रोहिबिट केला, त्याच्यावर त्यांनी बंदी घातली. त्याच्यानंतर बघा पुढचं काय? ऍक्ट अगेन्स्ट सेक्शुअल हरॅशमेंट. सेक्शुअल म्हणजे लैंगिक आणि हरॅशमेंट म्हणजे अत्याचार. म्हणजे जर एखाद्या पुरुषांनी एखाद्या स्त्रीवर जर काही लैंगिक अत्याचार केला, केस पडती आणि केस पडली की त्याच्यानंतर विषय संपला. लक्षात घ्या, हे कायदे केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा कायदा कुठला केलाय बघा, मी हे थोडंसं वर घेतोय. हे बघा मी आता इथे तुम्हाला कर्सर दिसतोय का? डोमेस्टिक व्हायलन्स प्रोहिबिशन ऍक्ट. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, व्हायलन्स म्हणजे हिंसा. म्हणजे एखाद्या महिलेवर घरामध्ये अत्याचार झाले, मारहाण झाली, म्हणजे एखाद्या महिलेला तिच्या नवऱ्यानं मारहाण केली, तिच्या सासू सासऱ्यांनी मारहाण केली, तर त्या नवऱ्याला शिक्षा होते, त्या सासू सासऱ्यांना शिक्षा होते. डोमेस्टिक व्हायलन्स प्रोहिबिशन ऍक्ट बंदी घातली आहे ह्या सगळ्या गोष्टींवर. पुढे बघा, आर सम इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स विच क्रिएट अ फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर प्रोटेक्शन ऑफ फ्रीडम ऑफ वुमन अँड सिक्युरिंग देअर डेव्हलपमेंट. आता कुठल्याही महिलेला कुठलाही पुरुष मारू शकत नाही, अत्याचार करू शकत नाही, हुंड्यासाठी त्रास देऊ शकत नाही, किंवा तू स्त्रीचे तू बाईचे म्हणून मारू शकत नाही, किंवा त्या महिलांना इक्वल त्याच्यामध्ये राईट दिलेले आहेत प्रॉपर्टीमध्ये सुद्धा. आलंय का लक्षात? यानं काय झालं? यानं महिलांवरचे अत्याचार कमी झाले. महिलांवर जे अत्याचार होत होते जुन्या काळामध्ये, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, आज तुम्ही म्हणाल की अरे असं कुठं काय आहे? आज जरी नसलं तरी 50-100 वर्षांपूर्वी हे सगळं होतं आणि त्यामुळं हे कायदे त्यांना करावे लागले. पुढे बघा, पुढचा पॅरेग्राफ पुढच्या पेजवर. इन आवर कंट्री, मी काय करतो, मी स्वतःलाच थोडासा इथून बाजूला घेतो. चला पुढे बघूयात. आपण आहोत आता पेज नंबर 72 वर. इन आवर कंट्री, आपल्या देशामध्ये, फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, खूप सुरुवातीपासूनच बरं का, आधीपासूनच, विमेन हॅव inadequate representation in politics and political institution. खूप आधीपासून तुम्हाला जर विचारलं, राजा महाराजांची नावं विचारली, तर तुम्ही एक 5 किंवा 10 राजांची नावं सांगू शकता का रे? सांगू शकता. पण तुम्ही 5 किंवा 10 राण्यांची नावं सांगू शकता का ज्यांनी रूल केला? नाही, आपल्याला ते सांगता येत नाही. म्हणजे खूप आधीपासूनच आहे ना महिलांची संख्या कमीच होती. बघा बरं का. त्याच्यानंतर काय झालेलं आहे,
मेनी कंट्रीज इन द वर्ल्ड हॅव मेड एफर्ट्स टू इन्क्रीज रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन. आणि असं नाहीये बरं का रे की आपल्या फक्त भारतामध्येच महिलांची संख्या कमी होती आणि बाकीचे देश तर महिलांना खूप सारा सन्मान देत होते, असं काही नाहीये. सगळ्याच देशामध्ये थोड्याफार फरकांनी परिस्थिती हीच होती. ठीक आहे, चला पुढे बघा काय झालेलं आहे. पण त्यांनी प्रयत्न पण केले, जगातल्या सगळ्याच देशांनी प्रयत्न केले. फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह चेंजेस आर टेकिंग प्लेस इन इंडिया ॲज वेल. भारतामध्ये पण ह्या गोष्टीसाठी प्रयत्न केले गेले. काय केलं? इन द 73rd and 74th अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंय, जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये बनवली ती काही एकदम परफेक्ट होती का? नाही, ती काही परफेक्ट नव्हती. त्याच्यामध्ये त्यांनी घटनेमध्ये वेळोवेळी दुरुस्ती केलेली आहे, बदल केलेली. तर 73rd आणि 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती होती का नाही, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? रिझर्व्ड 33% ऑफ सीट्स फॉर वुमन. त्यांना 33% म्हणजे 100तल्या 33 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. रिझर्वेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते बघितला नसेल तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. त्यांनी काय केलं? 100तल्या 33% जागा महिलांसाठी रिझर्व केल्या. फायनल ह्याच्या म्हणजे 100तल्या 33 जागेवर महिलांनाच बसवायचं, त्या सीट महिलांनाच द्यायच्या, तेवढ्या निवडणुका महिलांनी लढवायच्या, जिंकायच्या आणि तिथं जाऊन बसायचं. बरं का? बघा पुढे बघा. सीट्स फॉर वुमन इन द लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, ZP असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ह्या सगळ्यामध्ये बघा. बरं का? पुढे बघा. दिस पर्सेंटेज हॅज बीन रेज to 50% in several states including महाराष्ट्र. काही स्टेट्समध्ये म्हणजे महाराष्ट्र पण त्याच्यामध्ये आहे, त्यांनी तर 50% रिझर्वेशन दिलं. म्हणजे 100तल्या 50 जागा त्याच्यावर महिलाच असल्या पाहिजेत. मग ह्याच्यामुळे काय झालं? महिलांना कंपल्सरी उभं केलं गेलं, महिलांना जिंकून आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी त्या जागा रिझर्व ठेवल्या गेल्या. म्हणजे काय झालं? इक्वॅलिटी आली का नाही? बघा याच्यामधून काय आलं? याच्यामधून इक्वॅलिटी पण आली. बरोबर आहे का? जेंडर इक्वॅलिटी आली. पुढे बघा. हे बघा, अ नॅशनल कमिशन म्हणजे कुठं? हे बघा इथं, हे नॅशनल कमिशन माझ्याच मागे येतंय का ते? दिसतंय का आता? हे बघा इथं दिसतंय तुम्हाला. अ नॅशनल कमिशन फॉर वुमन हॅज बीन एस्टॅब्लिश. एक त्यांनी कमिशनच म्हणजे एक संस्थाच त्यांनी तयार केली. सिमिलर कमिशन्स ऑल्सो एक्झिस्ट इन द स्टेट लेवल. म्हणजे नॅशनल कमिशन फॉर वुमन म्हणजे राष्ट्रीय कमिशन आहे ना, तशा प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपल्या त्यांनी कमिशन तिथं स्थापन केल्या. त्याच्यानंतर बघा. दी ऍक्ट फॉर द प्रोटेक्शन ऑफ वुमन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स. हे बघा क्वेश्चन नंबर 4 मधला 3 जो आहे का नाही, जावा क्वेश्चन नंबर. हे बघा क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन ब्रीफ. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बोर्डामध्ये येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4 मधला 3, which decisions of the court has resulted in protection of honor and dignity of women. त्याचा उत्तर तुम्हाला इथं सापडणार आहे. द ऍक्ट फॉर प्रोटेक्शन ऑफ वुमन. ऍक्ट म्हणजे काय? कायदा. लॉ म्हणजे काय? कायदा. काय केलं? अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, व्हायलन्स म्हणजे हिंसा. म्हणजे महिलांवर जे त्यांच्या नवऱ्याकडून जी मारहाण होत होती, अत्याचार होत होता, सासू सासऱ्यांकडून, नंदेकडून, भाऊजाईकडून जे अत्याचार होत होता तो करायचा नाही, ह्याच्यासाठी त्यांनी कायदाच काढला. बघा, इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन द डायरेक्शन ऑफ डेमोक्रेसी. त्यांनी कायदाच काढला. पुढे बघा काय झालं. दिस ऍक्ट अंडरलाईन द नीड टू प्रोटेक्ट द डिग्निटी अँड सेल्फ इस्टीम ऑफ वुमन. तुम्ही विचार करा, समजा एखाद्या बाईला तिचा नवरा मारत असेल 4 चौघांमध्ये, काय तिची इज्जत राहिली? समजा एखाद्या बाईला तिचे सासू सासरे, नवरा, ननंद जर घरामध्ये मारत असेल तर ती तिच्या मैत्रिणींमध्ये, तिच्या माहेरी तिची काय इज्जत राहिली हो? सांगा बरं.
तिला पण काही आत्मसन्मान आहे, तिला पण काही प्रतिष्ठा आहे आणि ही प्रतिष्ठा अबाधित राहिली पाहिजे. आता त्यांनी कायदा काढल्यानंतर काय झालं, समजा जर एखाद्या महिलेला तिच्या नवऱ्यानं मारलं आणि एखाद्या महिलेला तिच्या सासू सासऱ्यांनी मारलं आणि तिनं डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंडर जर केस केली तर नवरा आणि सासू सासरे खडी फोडायला डायरेक्ट जेलमध्ये जाऊ शकतात. ह्या भीतीपोटी काय झालं, महिलांवरची हिंसा कमी झाली, महिलांना जी मारहाण होत होती, अत्याचार, शिवीगाळ होत होती, हे सगळं कमी झालं आणि त्यांच्या प्रतिष्ठेला आणि आत्मसन्मान त्यांचा जपला गेला, वाढला. पुढे बघा, दिस ऍक्ट रिजेक्टेड द ट्रॅडिशनल फॉर्म्स ऑफ डॉमिनेशन अँड authoritarianism and expanded the scope of Indian democracy to make it inclusive in true sense. म्हणजे काय, त्यांच्या अधिकारांमध्ये वाढ झाली, त्यांचे जास्त त्यांना अधिकार दिले गेले. ठीक आहे, म्हणजे काय असतं माहितीये का, जी पुरुषांची जी हुकुमशाहीची एक टेंडन्सी होती ती कमी झाली. सासू सासऱ्यांची जी टेंडन्सी होती ना, तू तर काय लग्न होऊन आमच्या घरामध्ये आलेली आहे, चल आम्ही म्हणाल तसंच झालं पाहिजे, ही टेंडन्सी त्याच्यानंतर थोडी कमी झाली. तर बघा, वुमन रिप्रेझेंटेशन इन लोकसभा, ह्याच्या खाली जो टॉपिक आहे का नाही, हा आपण एकदा बघूयात. हा चार्ट बघा रे तुम्ही तुमच्या समोर, हा चार्ट इथं काढा. द रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन इन लोकसभा. एक काम करूयात का, आपण ह्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवूयात का? चला ठीक आहे, आपण ह्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.